स्वस्वामींचा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज रथसप्तमी. त्या निमित्ताने आपण रथसप्तमी कशी साजरी करायची आणि त्याचे महत्त्व काय ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस. सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा 7वा दिवस. सूर्य आपला 7 घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो. म्हणजेच ऋतुमानात बदल होतो. थंडी संपत येते. वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते. या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होते. रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातलं जातं. दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं. एरवी दूध सांडलं, उतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. दूध कसे उतू घालवावे? अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध उतू घालवले जाते. दुपारी 12च्या अगोदर दूध उतू घालवावे. दूध अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक तवा घ्या. तव्यावर समिधा, गवऱ्याचे छोटे 2-3 तुकडे, वाळलेल्या छोट्या काड्या घ्या. दूध हे अंगणात तुळशीसमोर उतू घालवले जाते. जर तसे शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर दूध उतू घालवावे. एक मातीचे भांडे घ्या. त्यात पांढरे तीळ, साखर चिमूटभर घाला. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्या. भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने ठेवा. तव्यावर समिधा प्रज्वलित करा. त्यानंतर ही सुगड ठेवायची आहे. दूध उतू घालवायचे. उरलेले दूध टाकून देऊ नका. रथसप्तमी पूजा आणि व्रताचे महत्त्व. रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा, दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारापासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व असते. तुम्हाला जमेल तसे दान करा. अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान करा. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्वामींचा